महानगरपालिकेच्या माध्यमातून हे मैदान असंच मोकळं होतं. असंच अजून एक मैदान आपण पाहिलं असेल तर 2 प्लॉट्स म्हाडाचे हे देखील आहेत. ही 3 मैदानं एकत्र करून म्हणजे हे 2 प्लॉट्स आणि हा जो जिथे आहोत तिथे इकडचा प्लॉट, हे 3 प्लॉट घेऊन मुख्यमंत्री महोदय एका भाजपच्या आमदाराला गिफ्ट करत आहेत. तसं पाहायला गेलं तर हा प्लॉट 10 वर्षापूर्वी 550 कोटी याची व्हॅल्यू होती. आज किती असेल ही आपण काढू शकता व्हॅल्यू. पण ह्या प्लॉटसाठी, फक्त ह्या प्लॉटसाठी मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या आमदाराला 21 लाख प्रतिवर्ष 21 lakhs पर इयर ह्या किमतीवर गिफ्ट देण्यात आलेली आहे. हे आपल्या सर्वांना माहिती आहे. 3 प्लॉट्स मुंबईतले महत्त्वाचे म्हणजे जुहूमधले आणि हा इकडचा प्लॉट हा मुख्यमंत्र्यांच्या मित्राला, प्रायव्हेट ट्रस्टला, भाजप आमदाराला दिलेला आहे. तसंच पाहायला गेलं तर दुसरं एक ज्याचा आम्ही आज कडून विरोध करत आहोत, आज कोर्टात देखील केस सुरू आहे. फुटबॉलचं आमचं जे एकमेव मोठं आर्टिफिशियल टर्फ अधिकृत असोसिएशनचं होतं, नेव्हिल डिसूजा फुटबॉल टर्फ, हे देखील भाजपनी धापून मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून काल परवा रात्री कोर्टात एक सांगून देखील दुसरं करून त्यांच्या एका ट्रस्टकडे घेणार आहेत. तिथे एक्झिबिशन सेंटर, कन्व्हेन्शन सेंटर करणार आहेत आणि नेव्हिल डिसूजा हे नाव पुसून एका भाजपच्या नेत्याचं नाव देणार आहेत. नेव्हिल डिसूजा कोण होते जर आपण विचारलं तर गुगल जरी केलं तरी आपल्याला कळेल नेव्हिल डिसूजा यांचा जन्म गोव्यामध्ये झालेला, नंतर मुंबईत राहायला आले ते आणि आपल्या देशासाठी, भारतासाठी ऑलिम्पिक्समध्ये हॅट्रिक मारणारे फुटबॉलर म्हणजे नेव्हिल डिसूजा ही त्यांची ओळख आहे. ते देखील ग्राउंड घेतात. तसंच सिद्धिविनायकाच्या मागे जे मैदान आहे, मेट्रो 3च्या माध्यमातून तिथे घुसायचा प्रयत्न सुरू आहे. अनेक मैदानं मुंबईमधली मुख्यमंत्री महोदय स्वतः घेऊन आपल्या मित्रांना देण्याचा प्रयत्न करत आहेत. अजून एक तसं पाहायला गेलं तर BSTचे 22 डेपो ह्याचं प्रायव्हेटायझेशनचा प्रस्ताव परवाकडे मंजूर करून घेतला त्यांनी घाई गडबडीत. आणि सगळ्यात भयानक म्हणजे मुलुंड येथे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्ससाठी रिझर्व्ड असलेली जागा ही पेट्रोल पंपाला देतात. अवतीभोवती पेट्रोल पंप असूनही मुख्य गोष्ट हीच आहे की भाजपला मुंबई महानगरपालिका ह्याचसाठी घ्यायची होती कारण अशा मोकळ्या मैदानं, अशा मोकळ्या जागा जिथे तुम्ही मोकळा श्वास घेऊ शकता, मुंबईकर म्हणून चालायला जाऊ शकता, ही सगळी घेऊन ह्यांना प्रायव्हेटाईज करायचेत आणि त्याचा आम्ही विरोध करत आहोत, करत राहू आणि मुंबईकर म्हणून रस्त्यावर उतरून ह्याचा विरोध करू. कारण हे जोपर्यंत मागे घेत नाहीत, मुख्यमंत्री हा भूखंडाचा घोटाळा थांबवत नाहीत, तोपर्यंत आम्ही ह्याचा विरोध मुंबईकर म्हणून करू. आज आपल्या माध्यमातून मी सर्व मुंबईकरांना विनंती करत आहे की ह्या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून येत्या रविवारी संध्याकाळी 5 वाजता रंगशारदाच्या समोर नेव्हिल डिसूजा फुटबॉल टर्फ जिथे आहे तिथे आपण सर्वांनी, प्रत्येक पक्ष असेल, जात पात धर्म सगळं काही बाजूला ठेवून तिरंगा हाती घेऊन पुन्हा एकदा मुंबईसाठी एकत्र येणं गरजेचं आहे. मी इतर सगळ्या नागरिकांशी बोलत आहे, सगळ्या ALMशी बोलत आहे, NGOशी बोलत आहे, स्पोर्ट्स क्लबशी बोलत आहे आणि खास करून जसं मी सांगितलं कुठेही पक्षाची आयडेंटिटी नाही, कुठच्याही पक्षाची आयडेंटिटी नाही, तर मुंबईकर म्हणून, मुंबई प्रेमी म्हणून, स्पोर्ट्स लवर म्हणून आम्ही सगळे एकत्र येत आहोत. ह्याच्यात माझं बोलणं स्थानिक लेवलवर काँग्रेसशी देखील झालेलं आहे. वर्षाताई असलमजी यांच्याशी बोलणं झालेलं आहे, त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. माझं बोलणं अमित ठाकरेंसोबत झालेलं आहे. मनसेने देखील ह्याच्यात येण्यासाठी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.